वैष्णवी कंस्ट्रक्शन अंथट वरळी ही मॅच लागेल. आज जी क्वालिफाय होईल त्याच्या विरोधात वैष्णवी कंस्ट्रक्शन यांची मॅच उद्या पहिली होईल. सेमीफायनल सुपर 6 ची पहिली मॅच होईल आणि दुसरी मॅच होईल आदर्श वांगणी विपक्ष जय हनुमान वाकस. ही सुपर 6 ची दुसरी मॅच होईल. त्यानंतर तिसरी मॅच उद्याची क्वालिफाय टीम आणि त्यांच्या विपक्षात R1 टीम ही उद्या क्वालिफाय राऊंड झाल्यानंतर तिसरी मॅच होईल. पण उद्या पहिली मॅच आजचा विजेता संघ वर्सेस वैष्णवी कंस्ट्रक्शन. दुसरी मॅच आदर्श वांगणी विपक्ष जय हनुमान वाकस. ऑन करा. ओके ओके ऑन करा मॅच. चला दोन्ही टीमला ऑल दी बेस्ट. आई एकविरा कोल्हारे संघाची सलामीची जोडी जयवंत हजारे आणि त्यांच्या साथीला फलंदाज आकाश. पहिला बॉल विकेट कीपर थोडे घसरले. हनिया 11 साळोख टीमचे पहिला डॉट बॉल. जयवंत हजारे आणि आकाश. आज आई एकविरा कोल्हारे टीमला एक मोठा स्कोर पाहिजे आणि बऱ्याच दिवसानंतर जेडी बाईची बॅट आणि हनिया 11 साळोखचा पहिला बॉलर रुपेश. साळोख टीम देखील बऱ्याच दिवसांनी क्रिकेटच्या मैदानावरती आहे. फार कमी क्रिकेट हनिया 11 साळोख या वर्षी खेळला आणि यावर वेळेस मात्र जयवंत हजारेंच्या बॅट मधून चेंडू लास्ट मोमेंटला अडवला. तीन बॉल मध्ये जर 3 षटकार 3 सिक्सर जर जयवंत दादा कोल्हारेच्या संघाच्या फलंदाजाने लगावले तर तौसिफ भाई जयवंत भाईसाठी 5000. तौसिफ भाई कडून 5000चा कॅश प्राइज आहे. जयवंत भाई आपल्यासाठी डॉट बॉल. 3 बॉल मध्ये 3 सिक्सर जेडी भाई खेचू शकतो आणि तौसिफ भाईंना विश्वास आहे. त्यांचे खास मित्र आहेत जयवंत हजारे. त्यांच्यासाठी फक्त एकट्यासाठी ते 5000 रुपयाचा कॅश प्राइज आहे. 3 बॉल 2 धावा. गोलंदाजीवरती रुपेश. फटका भारी आहे. खेळाडू तैनात आहे. हाता चेंडू आला नाही. कदाचित ही कॅच होती का हे बघायचे. 4 बॉल त्यामध्ये 3 डॉट 1-2 धाव्यांचा फटका. जयवंत हजारे. आता जेडी बाईंना मैदानाची परिस्थिती बघावी लागेल. पहिला बॉलर पॉवर प्ले. सर्कलच्या वरून कसा चेंडू जाईल याचा परफेक्ट पिकअप शॉट मारावे लागतील. वाह या वेळेला परफेक्ट शॉट आलाय. मागे सुसाट वेगाने चेंडू चाललाय लॉंग लेग क्षेत्रामध्ये. जेडी भाईचा चौकार. स्कोर पहिल्या 5 चेंडू मध्ये धावसंख्येवरती आहे त्या 6 धावा. जर का जयवंत हजारे यांच्या बॅट मधून 3 षटकार आले तर त्यांचे मित्र तौसिफ भाई यांच्याकडून रोख रक्कम 5000 रुपयाचा कॅश प्राइज. मन्नान नजे भाई यांनाही विनंती करेल. मन्नान भाई आपण स्टेजवरती यावं. अब्दुल्ला नजे भाई आपणही स्टेजवरती यावं. आपलं देखील सहर्ष स्वागत. शॉट हवेत आहे. शॉर्ट स्क्वेअर लेग मध्ये सिंगल रन. कैफ तांबोली कैफ बाईंच्या दाढीचा लुक भारी आहे. पहिल्या ओव्हर मध्ये स्कोर आलाय तो मात्र धावा 7. 1 ओव्हर आणि धावसंख्या आहे ती मात्र 7. सिंगल डबल आणि चौकार अशी 7 धावा धाव फलकावरती आहे. आपण 25 मिनिटं दिलेली आहेत. हनिया 11 साळोख टीम. रुपेशची बॉलिंग इथे समाप्त झाली. लगेच फिल्डिंग इथून लावून घेत आहेत. आदरणीय आजम भाई नेरल खांडा येथून आजम भाई इथून उपस्थित झालेले आहेत. आजम भाई आपण स्टेजवरती या. शादाबाई नजे आणि दामतकरांच्या वतीने आपल्याला खास निमंत्रित करतोय. 1 ओव्हर 7 धावा आई एकविरा कोल्हारे. 40-45 धावा खरं तर डिफेन्सिव्ह होत आहेत या मैदानावरती. त्यामुळे 50 पर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करावा लागेल. पहिल्या ओव्हरमध्ये 7 आल्यात. या ओव्हरला थोडंसं गिअर अप करत त्या पहिल्या षटकाची
जी सरासरी आहे ती थोडी पुढे न्यावी लागेल, कारण पॉवर प्ले दुसरा सुरू झाला. फक्त 3 खेळाडू सर्कलच्या बाहेर आहेत. माथेरानचे आदरणीय कराटे साहेब यांचं आगमन या ठिकाणी होत आहे. पहिला बॉल शॉट भारी, जयवंत हजारे यांच्या बॅट मधून आला षटकार. आणि माथेरानचे आदरणीय पोलीस, आदरणीय कराटे साहेब यांचं आगमन या ठिकाणी होतं. मी विनंती करतो कराटे साहेब आपण स्टेजवरती यावं. आपल्याला आमदार ट्रॉफी मध्ये आम्ही सन्मानाने आमंत्रित करतोय की आपण स्टेजवरती यावं. आणि जयवंत हजारांच्या बॅट मधून आता षटकारांची सुरुवात. आणि गोलंदाजी मार्कवर आलेला हनिया 11 साळोखचा शहजाद वरती आज सिक्सर आलाय. आता थोडा विचार शहजादला करावा लागेल, खूप थिंकिंग करावी लागेल, कारण जयवंत हजारे एक नामवंत फलंदाज आहेत. अंडरआर्म क्रिकेट पासून ते ओव्हरआर्म क्रिकेट पर्यंत कोल्हारेचं क्रिकेट गाजवलेला हा खेळाडू. आणि आता जयवंत हजारेंची बॅट तलपतीये शहजादच्या विरोधात. पुन्हा स्टँडर्ड डिलिव्हर शॉट एका दुसऱ्या टप्प्याने चाललाय बाउंड्री पार. जयवंत हजारे इज ऑन फायर नाऊ. षटकारानंतर आलाय चौकार. स्कोर पोहोचलाय तो मात्र धावत संख्या 17. 2 बॉल झालेले आहेत शहजाद या गोलंदाजाचे. 2 बॉल झालेले आहेत. 3 बॉल 3 विकेट जर मिळवल्या तर फरहान नझे यांच्याकडून 5000 रुपयाचा कॅश प्राइज आहे. शहजाद ती विकेट हॅट्रिक घेणार का, 5000 कमवणार का फरहान भाईंचे. जेडीचा फटका हवेत आहे. फसलाय फटका. फर्स्ट स्लिप मध्ये कॅच आउट. जयवंत हजारे बॅक टू द पॅव्हेलियन. 17 धावा करून जेडी इथून आउट होत आहेत. खूप छान बॅटिंग त्यांनी केली, पण या वादली खेळीचा छोटे खानी पण भारी इनिंग होती. 3 बॉल शहजादच्या आणि 17 धावा संख्या ओव्हर नंबर 2 मध्ये. तौसिफ भाई कडून 5000चा कॅश प्राइज होतं जेडी भाई आपल्यासाठी. एक सिक्सर आपण चांगला लगावला होता. तौसिफ भाईने 5000 रुपये माझ्याकडे दिले देखील होते, पण त्यानंतर चौकार आला आणि विकेट आली ती जयवंत हजारे यांची. खूप गुड बॅटिंग आणि स्कोर चांगला आहे. 3 बॉल आणि 17 धावा. आता मैदानाच्या आतमध्ये चाललाय तो मात्र बंटी वाघे. स्कोर वाढवायचा आहे. जेडीने काय सुरुवात केली, पण आकाशला एकही चेंडू खेळू दिला नाही. पहिल्या ओव्हरच्या 6च्या 6 खेळले, आताही 3च्या 3 खेळले. वन साइड धुवाधार बॅटिंग सुरू होती कोलारे संघासाठी जयवंत हजारे यांची. आता बंटी वाघे. स्कोर पाहिजे. टीम हनिया 11 साळोख, खूप दिवसांनी हनिया 11 साळोख नाईट टुर्नामेंट मध्ये सेकंड नाईट टुर्नामेंट खेळतोय हनिया 11 साळोख. अझर चाचू मोहसिन आपण या ठिकाणी यावं. अझर चाचू मोहसिन आपण या. आणि आलाय चौकार. बंटी वाघेचा डीप स्क्वेअर लेगला बीट करत चेंडू सीमा पार. स्कोर 21. 1 ओव्हर 4 बॉल आणि 21 धावा. टीम आई एकविरा कोल्हारेच्या. आई एकविरा कोल्हारेकडे सिंगल डबल घेणारे बॅट्समन नाही आहेत, सगळे चौकार षटकार मारणारे बॅट्समन आहेत. प्रमोदही तयार आहे आज. कल्पेश आहे, रुपेश आहे, समीर मिनमिने सुद्धा सज्ज आहेत. कधी बॅटिंग येईल बघायचं. कट केलाय समोर बंटीने. पॉइंट कडे एक सिंगल घेऊन मात्र स्कोर कार्डला एक आकार देत असताना इथून 5 चेंडू संपले शहजादच्या. 21 आणि ही सिंगल म्हणजे 22 धावा टीम आई एकविरा कोल्हारेच्या होऊ शकतात. इथून जरी अशाच पद्धतीने बॅटिंग केली, स्टार्टअप फार महत्वाचा असतो, कारण जिथे चांगली सुरुवात झाली की मिडल ऑर्डरच्या बॅटर कामगिरी करतातच. लास्ट बॉल होता. अपील आणि विकेट सेफ आहे. षटक क्रमांक 2 समाप्त. 2 ओव्हर मध्ये 11च्या सरासरीने धावा झाल्या टोटल 22.
तो मात्र रुपेश. हनिया 11 साळोख टीम खरं तर जी सुरुवात करून दिली जयवंत हजारे यांनी. जडीबाईचा चांगला स्टार्ट आई एकविरा कोल्हारे टीमच्या बॅटरला एक कॉन्फिडन्स देऊन गेलाय. आता थोडी का होईना पण एका बाजूने बंटी खेळतो, दुसऱ्या बाजूने आकाश, अशी दुवादार बॅटिंग दोन्ही बाजूने जर अटॅक झाला तर स्कोर फार मोठा उभारू शकतो आई एकविरा कोल्हारे. पहिला बॉल रुपेशचा, इथून डॉट बॉल. 22 धावा आणि डॉट बॉलने सुरुवात षटक क्रमांक 3 ची. पहिल्या ओव्हरमध्ये रुपेशने फक्त 7 धावा दिल्या होत्या. त्या कारणास्तव हनिया 11 साळोखने पुन्हा बॉलिंग साठी रुपेशला आणलंय. बंटीच्या बॅट मधून निघालेला शॉट गलीमधून थर्ड मॅन कडे चेंडू चाललाय सीमा पार. थर्ड मॅन कडे ठोकलाय तो चौकार. स्कोर या बाउंड्रीने 26 धावा ऑन बोर्ड पोहोचत असताना बघू शकाल टीम आई एकविरा कोल्हारे एका चांगल्या ट्रॅक वरती आणि बुलेट ट्रेन प्रमाणे धावगती वाढती. आता प्रत्येक ओव्हर मध्ये चौकार आलाय. पहिल्या ओव्हर मध्ये 1 चौकार, दुसऱ्या ओव्हर मध्ये 2 चौकार, तिसऱ्या ओव्हर मध्ये देखील 1 चौकार आलाय. एकही ओव्हर खाली जाऊ दिलेली नाहीये टीम आई एकविरा कोल्हारेने. फुल टॉस स्क्वेअरला बीट करत डीप मध्ये खेळाडू, फक्त सिंगल. चला मी आई एकविरा कोल्हारेचे जे सपोर्टर आले असतील, जे ग्रामस्थ आले असतील त्यांना विनंती करेल की आपण स्टेजवरती येऊन आसनस्थ व्हावा. आणि त्याचबरोबर हनिया 11 साळोखचे सुद्धा जे पाठीराखे आले असतील आपणही स्टेजवरती येऊन आसनस्थ व्हावा. आकाशच्या बॅटमधून फटका आलाय. खेळाडू शाहिद त्या ठिकाणी पोहोचलाय. 2 बॉल 2 सिंगल आल्यात. स्कोर 2 ने इथून वाढत असताना धावसंख्या 28. 4 बॉल 28 धावा. दोन्ही टीमच्या सपोर्टला. दामतकरांचं नेहमी क्रिकेटवरती प्रेम राहिलंय. उद्योग व्यवसायामध्ये व्यस्त राहणारे हे सर्व दामतकर क्रिकेटला नेहमी सपोर्ट करतात. आता बंटीने ठोकलाय, मोठा षटकार आलाय. धावा मिळतील 6. स्कोर पोहोचलाय 34. टीम आई एकविरा कोल्हारे स्कोर मोठा झाला आता हनिया 11 साळोखच्या विरोधात. 5 चेंडू संपलेत तिसऱ्या ओव्हरचे. धावा संख्या 34. षटकार, दुसरा षटकार आहे. आधी जयवंत हजारे जेडीबाईने लगावला होता, आता बंटी वाघेने. रुपेशला देखील आता या ओव्हर मध्ये खाली आज जाऊ दिलं नाही. 2 बाउंड्री त्याच्या हातामध्ये जरूर दिल्या. फुल टॉस, 1 मोर शॉट ओव्हर दी रोप धडकलाय. आणखीन एक षटकार. 4 धावा 3 ओव्हरचा खेळ इथून समाप्त. 18 धावा ठोकल्यात गोलंदाज रुपेशला. हनिया 11 साळोख संघाच्या रुपेश वरती तुफानी हल्ला झाला बंटी वाघेचा. टोटल तिसऱ्या ओव्हर मध्ये धावा आल्यात 18. पहिल्या ओव्हर मध्ये आल्या होत्या रुपेशच्या 7. 2 ओव्हर मध्ये रुपेशने दिल्या धावा 25. शहजादने धावा दिल्यात 15. अशा 3 ओव्हर मध्ये धावा आहेत टीम आई एकविरा कोल्हारेच्या 40. उद्या सुपर 6 चा पहिला सामना होईल वैष्णवी कन्स्ट्रक्शन अंथराट वरेडी. आणि आज जी टीम क्वालिफाय होईल, आजचा जो लॉट्स आहे त्याच्यामधून जी टीम क्वालिफाय होईल त्यांच्याशी वैष्णवी कन्स्ट्रक्शन अंथराट वरेडीचा उद्या ठीक 6:45 वाजता दोन्ही संघांनी रिपोर्टिंग करा. आजच अंथराटवाडीचे सर्व खेळाडू आलेले आहेत. आज मॅच असली तरी देखील ते खेळू शकतात, पहाटेही खेळू शकतात. शादाबाई, खुरमबाई, आजची टीम क्वालिफाय झाली तर आपण आजही खेळू शकतो, पण उद्या 6:45 वाजता मॅच असेल. टीम कोल्हारेला सपोर्ट करण्यासाठी आलेत. कदाचित आज आई एकविरा कोल्हारे जिंकली तर उद्या त्यांचीच पहिली मॅच होईल. तर मी आदरणीय युवा उद्योजक संदेश जोशी दादा यांना विनंती करेल की आपण व्यासपीठावरती यावं. गुड लुकिंग हँडसम बॉय संदेश जोशी यांचं आगमन. धावा संख्या 3 ओव्हर मध्ये 40. संदेश जोशी आले म्हणजे कॅश प्राइज जरूर अनाऊन्स होईल. जेडीबाई आउट झालेत पण इतर खेळाडूंसाठी कॅश प्राइज ते हमखास लावतील, कारण नेहमी क्रिकेटवरती आणि आई एकविरा कोल्हारेवरती त्यांचंही विशेष प्रेम राहिलंय. ते संदेश जोशी यांचं आगमन. 3 ओव्हर 40 आणि आता आलाय शमशीर. चौथ्या ओव्हर मध्ये हनिया 11 सालोकडून शमशीर आलाय. शमशीर वरती शमशीरची हेअरस्टाईल बघितली ना तर जबरदस्त आहे.
येस, गुड लुकिंग खेळाडूंकडे बघावं ना. स्पोर्ट्स म्हटलं ना तर त्यांच्या हेअरस्टाईल, त्यांचे टॅटू, अशा कित्येक गोष्टी सर्व पब्लिकला मात्र अट्रॅक्ट करत असतात. शमशीर आलाय, टीमचा स्कोर थांबवायचा आता, कारण भरपूर धावा रुपेशला आल्यात, टोटल 18. आता शमशीर काय करामत करणार. पहिला आकाशचा फटका, कॅच आउट, विकेट आली. आकाश संघासाठी काही करू शकलं नाही, अवघी एक धाव करून आकाश इथून बाद. आणि आता यापुढे अनिल गायकवाड मैदानावरती उतरत आहेत आणि कॅश प्राइज इथून अनाऊन्स होतं. षटकार हॅट्रिक जर लगावली तर संदेश जोशी दादा यांच्याकडून रोख रक्कम 1000 रुपयाचा कॅश प्राइज. आणि त्याचबरोबर कोल्हारे गावचे युवा उद्योजक आणि भावी सरपंच म्हणून ज्यांच्याकडे पाहिलं जातं ते संदेश हजारे दादा यांच्याकडून देखील षटकार हॅट्रिक जर लगावली तर रोख रक्कम 2000 रुपयाचा कॅश प्राइज. 2000 रुपयाचा कॅश प्राइज इथून संदेश हजारे दादांकडून, 1000चा कॅश प्राइज संदेश जोशी दादांकडून. आणि अनिल गायकवाड ते 3 लगातार सिक्सर खेचणार का शमशीरच्या विरोधात. गेल्या शॉट आलाय मैदानाच्या बाहेर. पॉवरफुल स्ट्रोक अनिल गायकवाडचा, ठोकलाय सिक्सर. स्कोर 46 ओव्हर नंबर 4. शमशीर आला, त्याने विकेट घेतली. टीम हनिया 11 साळोकला एक ताकद दिली की आता आपण समोरच्या टीमला मागे टाकू शकतो. पण अनिल आला आणि त्याने ठोकला षटकार. आणखीन एक जर षटकार आला तर अनिल गायकवाड यांच्यासाठी लिबास फॅशनचे ओनर रमेश भाई यांच्याकडून एक टी शर्ट, अनिल गायकवाड बोलतील त्या ब्रँडचा टी शर्ट त्यांना देण्यात येईल. या चेंडूवरती बघायचा शमशीर इथून अनिल गायकवाडची विकेट घेणार की षटकार ठोकून अनिल गायकवाड लिबास फॅशनचा एक टी शर्ट घेणार. अनिलच्या बॅट मधून चेंडू मागे चाललाय पण अडवण्यामध्ये अनसक्सेसफुल. आलाय चौकार आणि 50 धावा झालेल्या आहेत आई एकविरा कोल्हारेच्या. टाळ्या होऊन जाऊ द्या. 9 चेंडू अजून बाकी आहेत. 50 धावा इथून आतापर्यंत झालेल्या आहेत. ही सुरुवात होती जयवंत हजारेंची. 17 धावांची नॉट आउट इनिंग खेळत होते. 9वा चेंडू त्यांच्यासाठी घातक ठरला, तो मात्र गोलंदाज शहजादचा. आणि आता त्या बॅटिंगला कंटिन्यू करत असताना अनिल गायकवाड काय बॅट पकडण्याची स्टाईल, त्यानंतर शॉट खेळण्यासाठी जागा आणि पकडली कॅच. सुंदर कॅच, सेफ होता. फटका तेवढा वाईट नव्हता. अनिल गायकवाड इथून बाद. 50 धावसंख्येवरती विकेट आली आहे ती तिसरी. 3 विकेट इथून 50 धावसंख्येवरती आउट झालेले आहेत. नवीन बॅट्समन रुपेश मैदानावरती चाललाय आणि टीम आई एकविरा कोल्हारेचा स्कोर चांगला आहे. 50 धावा, अजून 8 बॉलचा खेळ बाकी आहे. म्हणजे या स्पर्धेमधील जो रेकॉर्ड आहे 79 धावसंख्येचा जय हनुमान वाकस संघाचा, दामच्या मैदानावरचा रेकॉर्ड मोडण्याची चान्स आहे ती आई एकविरा कोल्हारेला. 80 धावा जर त्याने केल्या तर आतापर्यंतच्या दामच्या इतिहासातील त्या सर्वाधिक धावा असतील. 8 बॉल आहेत. रुपेशचा शॉट, बॅक टू बॅक विकेट इथून शमशीरच्या खात्यात. आणखीन एक विकेट. शमशीर आला आणि त्याने 3 विकेट घेतल्यात 5 चेंडू मध्ये. ही पॉवर आहे शमशीरची. 3 विकेट, धावा 50. ओव्हर 4 सुरू आहे. 1 बॉल शमशीरचा इथून बाकी आहे. आता प्रमोद, नवीन बॅट्समन प्रमोद हजारे. गेल्या रुपेशने थोडं थांबायला हवं होतं कारण विकेट आउट होत चालल्यात. टोटल विकेट झाल्यात 4. पाच बॉल आणि 2 विकेट. आता विकेट हॅट्रिक घेणार का शमशीर, हे बघायचंय. शमशीरने 2 बॅक टू बॅक विकेट मिळवलेले आहेत. बघायचंय विकेट हॅट्रिकच्या उंबरठ्यावरती शमशीर. 1 बॉल बाकी, विकेट हॅट्रिकची संधी. शमशीर इज ऑन हॅट्रिक. बॅटर उतरले प्रमोद हजारे. प्रमोदच्या बॅटमधून शॉट, मागे चेंडू, कॅच इथे हातात नाहीये. अडवला चेंडू. फेक झाली तोपर्यंत दुसऱ्या धाव्यासाठी एफर्ट्स. 2 धावांनी स्कोअर
52 पर्यंत पोहोचलाय टीम आई एकविरा कोल्हारेचा. अवघ्या 12 धावा दिल्या शमशीरने. विकेट घेतल्या त्याने 3, शहजादने विकेट घेतली होती 1. अशा 4 विकेट आई एकविरा कोल्हारेच्या. लास्ट ओव्हरचा खेळ आहे आता. सैफ आलाय. 4 ओव्हर आणि आई एकविरा कोल्हारेची धावसंख्या 52. बंटी वाघेने 2 बॉल मध्ये 2 सिक्सर खेचले होते. पहिलाच बॉल शहीद पर्यंत चेंडू पोहोचेल तोपर्यंत दुसऱ्या धावेसाठी निघाले बॅटर. स्ट्रायकर एंडला फेक. 2 धावा कंप्लीट. 54 धावा टीम आई एकविरा कोल्हारेच्या. 2 धावा. सैफ अंडरआर्म बॉक्स क्रिकेट देखील तेवढं चांगलं खेळतात. आता ओव्हरआर्म मध्ये हनिया 11 साळोख साठी लास्ट ओव्हर इथून टाकतील. बंटीच्या बॅट मधून हवाई सफर. पकडली कॅच. विकेट गोज डाऊन. फलंदाज आउट. कमॉन डीजे. गाजवून सोडली आणि कर्जत खालाकपूर मध्ये एक नव्या विकास पर्वाची सुरुवात देखील आमदार साहेबांच्या माध्यमातून. आणि आता शादाभाई नजे यांनी आमदार साहेबांच्याच नावाचा उदो उदो करणारी स्पर्धा आमदार ट्रॉफी 2025 या चषकाचं आयोजन करण्यात आलंय. दामतचं हे भव्य दिव्य क्रीडांगण. आणि आता मयूर एक न्यू बॅटर, लेफ्ट हँड बॅटर, यंग टॅलेंटेड प्लेयर आहे. समोर सैफ. 54 ऑन बोर्ड आहेत आई एकविरा कोल्हारेच्या. सैफचा हा चेंडू पंचांनी व्हाईट बॉल. व्हाईट बॉल इथे घोषित केलाय. 1 रन ऍड होईल. 55 धावा. 55 ऑन बोर्ड. टीम आई एकविरा कोल्हारे. एका मोमेंटला असं वाटलं होतं की 80 पार आई एकविरा कोल्हारे संघ पोहोचेल, पण सैफने इथे 2 बॉल मध्ये फक्त 3 धावा दिल्या. स्कोर आहे 55. मयूरच्या शरीराला स्पर्श झालाय. एका धावेसाठी जरूर धावलेत. यस, इथून एक सिंगल जरूर मिळेल. स्कोर कार्ड 56 वरती. आणि मतीन बुबेरे यांचं आगमन या ठिकाणी होते. मतीन बुबेरे भाई, आपण स्टेज वरती यावं. आपलं देखील सहर्ष स्वागत. आणि त्याचबरोबर नेरल क्रिकेटचे दिग्गज खेळाडू आदरणीय विनायकजी बिडकर यांचं देखील आगमन होतं. विनायक बिडकर भाई, विनायक दादा, आपण स्टेज वरती यावं. आपलं सहर्ष स्वागत. 3 बॉल 56 धावा आई एकविरा कोल्हारेचा. आणि शेवटची ओव्हर हनिया 11 साळोख टीम करून सैफ.
रवींद्र पेरणे दादा यांनाही विनंती करेल, रवींद्र पेरणे दादा आपण स्टेजवरती यावं. आमदार ट्रॉफी मध्ये आपलं देखील सहर्ष स्वागत. प्रमोद साठी हा चेंडू होता सैफ कडून, डॉट बॉल. जरूर वादो कोलारेवरून जे मान्यवर या ठिकाणी आहेत त्यांना विनंती करतो व्यासपीठावर या. वाकसवरून जे आलेले आहेत त्यांनाही विनंती करतोय, त्याचबरोबर सालोकवरून आणि त्याचबरोबर दामसचे जे ग्रामस्थ या ठिकाणी बहुसंख्येने उपस्थित आहेत. आपणास विनंती करतोय, ते बुजुर्ग आहेत, वरिष्ठ आहेत, त्यांना विनंती करतोय आपण व्यासपीठावरती यायचे. आपलं मनापासून हार्दिक स्वागत. 4 बॉल संपले, सैफचे 56 धावा आहेत. 4 बॉल 56 धावा. 2 बॉल 1 फिनिशिंग टच प्रमोद हजारेचा येईल का? सैफ टू प्रमोद हजारे. सैफचा हा चेंडू व्हाईट बॉल, पंचांकडून व्हाईट बॉलची उद्घोषणा. या दरम्यान पाहतो विनायकजी बीडकर दादा या ठिकाणी उपस्थित आहेत. गुरुवारी स्थानिक कारण अनेक खेळाडूंना घडवण्याचं काम त्यांनी केलंय. ते विनायकजी बीडकर या ठिकाणी उपस्थित, आपण व्यासपीठावरती यायचे. इस्माईलजी या ठिकाणी उपस्थित, आपण व्यासपीठावरती यायचे. अब्दुल्ला भाई आपणासही विनंती करतो आपण व्यासपीठावरती या. इरफान नजे आपणासही विनंती करतो आपण व्यासपीठावरती यायचे. 2 बॅक टू बॅक डॉट बॉल खेळलाय प्रमोद. 5 चेंडू संपले आणि धावसंख्या ती 57. स्कोर थांबवला साहेबने थोडा, अवघ्या 5 धावा. त्यातही 2 व्हाईट बॉल त्याने टाकलेत आणि लास्ट बॉल. प्रमोद हजारेचा शॉट हवेत आहे, नोमॅन लँड्स मध्ये आलाय, चेंडू जमिनीवर. दुसऱ्या धावेचा कॉल आहे. 2 धावा. पूर्ण इनिंग इथून समाप्त. 59 धावा इथून उभारल्यात टीम आई एकविरा कोल्हारेने आणि 60 धावांचं टार्गेट दिलंय तर टीम हनिया 11 साळोखला. याच्यानंतर जी मॅच होणार आहे, ओपन लॉट्सचे सगळे खेळाडू असतील. कैफ खर तर काही खेळाडू हे गुजरात वरून आलेले आहेत, त्या मैदानावरून खेळून आलेले आहेत, त्यामुळे बघायचं की यानंतर मॅच मध्ये. सेफ 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 प्लीज, तो बॉटल टाक ना, जार टाक ना याच्यात. 60 धावांचं लक्ष इथून असणार आहे. 60 टू विन. मुसा नजे विनंती असेल आपण व्यासपीठावरती यायचे. मुसा नजे आपण व्यासपीठावरती या. शाको, कदीर, इरफान या, अब्दुल्ला आपण व्यासपीठावरती यायचे. सालो करूनही बरेच जण या ठिकाणी उपस्थित आहेत. या आपण कोल्हारेवरून काही ग्रामस्थ या ठिकाणी उपस्थित आहेत. या आपण व्यासपीठावरती यायचं. आपलं मनापासून हार्दिक स्वागत. ते यानंतर होणारी मॅच मोहाचीवाडी बी आणि बंदे नवाज 11 दामत. ओपनचे सर्व टीम बघा, काही गुजरात वरून आलेले आहेत. बंदे नवाज 11 दामत आणि मोहाचीवाडी बी. मोहाचीवाडी बी टीम कॅप्टन, दोन्ही कॅप्टन टॉस साठी या आपण. अजय सर जरूर बोलतात तुम्ही गुजरातून, पण मी तारीफ करेल केएफची. केएफ असा एक खेळाडू आहे, असा तो आपला संघ घेऊन जातोय ना, त्याच्यासमोर कुणाच्या विरोधात पण खेळव त्याला. कोणताही मोठा लॉट्स असू दे, कोणताही मोठा संघ असू दे, त्या संघाच्या विरोधात खेळण्याची ताकद, वाकलन संघाच्या विरोधात खेळण्याची ताकद दाखवले, भावेश पवारच्या विरोधात खेळण्याची ताकद ज्या खेळाडूने दाखवले, तो संघ आहे केएफचा. आणि तो केएफ संघ आपण पाहतोय कारण फेमस आहे. आमश के पप्पा म्हणून ज्या नावाने फेमस झाला, आज बंदे नवाज या नावाने संघ या ठिकाणी खेळेल. काही कलकत्ताचेही प्लेयर आहेत, जगात सरकार जिथून बिलॉंग करतात ना, तिथूनही प्लेयर आणलेले आहेत. बंदे नवाज 11 दामत, आज भारी खेळ त्यांचा होईल. चला कॅप्टन टॉस साठी या आणि मोहाचीवाडी बी टीमचे कॅप्टन आपणही टॉस साठी या. बंदे नवाज 11 दामत टीम कॅप्टन टॉस बॉक्स मध्ये रिपोर्टिंग करा आपण. आणि मोहाचीवाडी बी टीमचे कर्णधार टॉस साठी या. विनायक दादा आपल्या संघाचा देखील कर्णधार आपण पाठवावा. 60 धावांचं टार्गेट आई एकविरा कोल्हारे कडून हनिया 11 साळोख टीमला. शाहिद भाई चेंडू चेक झाले असेल तर आपले बॅटर प्लीज पाठवा आपण. आणि खेळाडू कक्षामध्ये बघा जी एक्स्ट्राची पब्लिक आहे त्यांना विनंती करतो, शादाब भाई या ठिकाणी आवर्जून सांगतायत की आपण स्टेजवरती येऊन असं नसतं बा, आपण खेळाडूंच्या बाजूला कुठलीही गर्दी आपण करू नका. मोहाचीवाडी बी टीमचे कॅप्टन टॉस साठी येत आहेत.
बंदे नवाज 11 दामदचा कॅप्टन आपणही या. आणि मी आदरणीय माथेरानचे पोलीस अधिकारी कराटे साहेबांना विनंती करेल की साहेब आपण पुढील मॅचचा टॉस आपल्या शुभ हस्ते करावा. प्रत्येक विकेटसाठी आई एकवेरा कोलारे टीमला रवींद्र पेरणे यांच्याकडून 100 रुपयाचा कॅश प्राइज आहे. शाहिद भाई साजिद भाई यांना विनंती करेल की आपण स्टेजवरती जरूर या मॅच संपल्यानंतर. साजिद भाई आपण या ठिकाणी यावं स्टेजवर प्लीज. शादाब भाईंकडून आपल्याला ही स्पेशल निमंत्रण आहे. चला सलामीचे फलंदाज आपण एंटर व्हा. 60 धावा 12चं रिक्वायर्ड रन रेट. अल्ताफ नझे भाऊजींना मी आमंत्रित करेल. शादाब नझे यांचे भाऊजी अल्ताफ नझे यांना विनंती करेल भाऊजी आपण स्टेजवरती यावं. नईम नझे यांनाही विनंती करेल नईम भाई आपणही यावं. चला टॉस आपण करणार आहोत. बंदे नवाज 11 दामदचे कॅप्टन आलेले आहेत मोहाचीवाडीचे कर्णधार. टॉससाठी आपण टॉस बॉक्स मध्ये रिपोर्टिंग करा. आणि मी कराटे साहेबांना विनंती करेल माथेरानचे पोलीस अधिकारी कराटे साहेबांना विनंती करेल साहेब आपण पुढील मॅचचा मानाचा हा टॉस आपल्या शुभ हस्ते करावा. तर टॉस आपण करतोय मोहाचीवाडी बी वर्सेस बंदे नवाज 11 दामद. तर या ठिकाणी पाहतोय दामद गावचे उद्योजक गौस खोत यांनाही मी आमंत्रित करेल की आपणही स्टेजवरती यावं. आपलं सहर्ष स्वागत. गेम ऑन. पहिला बॉल मागे बॅटला स्पर्श झाला. हाईट होती चेंडूवरती. बॅट स्पर्श चालला चेंडू सीमा पार चौकार. हनिया 11 साळोख साठी शॉट डेलिकेट टच पॉइंटला बीट करत चेंडू चाललाय. आणखीन एक चौकार. डीजे बजाव. जुना चावल इम्तियाज 2 चौकार. आता मिड ऑन कडे चेंडू ट्रॅव्हल झाला. सिंगल वरती 3 बॉल आणि 9 धावा. इझान 11 मोहाचीवाडी बी आणि बंदे नवाज 11 दामद टीम मध्ये टॉस झालेला आहे. टॉस इथून झालेला आहे. आपण टीम नेक्स्ट मॅच साठी रेडी राहा. 3 बॉल मध्ये 9 धावा. जुना चावल इम्तियाज यांची ही सलामी हनिया 11 साळोख साठी. आणि 3 बॉल नंतर आता गोलंदाजी करणाऱ्या बंटी वाघेवरती कसा बॅटिंगचा तडाखा येईल. शॉट भारी आहे. चाललाय सीमा पार. पॉवरफुल स्ट्रोक होता शाहिदचा. एकीकडे जुना चावल एकीकडे शाहिद आणि रापचिक शॉट. सिक्सर आला. स्कोर 4 बॉल मध्ये 15 धावा. 60 धावा. इतकी मोठी टोटल उभारून आई एकविरा कोल्हाऱ्यासाठी गोलंदाजी बंटीचे. शाहिद साठी हा चेंडू गुड बॉल. 5 बॉल धावा आहेत 15. असाच पद्धतीने चेंडू टाकावे लागतील. फलंदाजाला त्याच्या रडार मध्ये किंवा त्याच्या बॅटिंग झोन मध्ये जर चेंडू दिले तर मात्र स्कोर मोठा होईल. कारण 60 धावा भरपूर धावा आहेत 5 चेंडू मध्ये. 15 आणि हाईट आहे. कॅच होईल का. रुपेश धावला होता. कल्पेश होता आय थिंक. कॅच ड्रॉप. कल्पेश पोहोचला होता. हातात आली नाही कॅच. आणि इथून मात्र 2 धावांनी धावा संख्या पोहोचली 17.
येणारे चेंडू 24, गरज आहे ती 43 धावांची. कमॉन डीजे बजाव. गोलंदाजी मार्क वरती भरत बारशे आलेत. कबीर भाई यांना विनंती करतो, कबीर अत्तारे भाई आपणास विनंती करतो की आपण स्टेज वरती यावं. हिंदीची मुलुक मैदानी तोफ कॉमेंटेटर कबीर भाई आपण स्टेज वरती या. शॉट रडार मध्ये कॅच होईल का? खेळाडूच्या डोक्यावरून चाललाय षटकार. डीजे 29 धावा स्कोर कार्ड वरती आलेले आहेत 9 चेंडू मध्ये आणि 21 बॉल मध्ये धावा पाहिजेत. एक सिक्सर जर मारला 500 रुपये बुरान नजेबाई कडून. आणि इम्तियाजचा फटका अलॉंग द कार्पेज टूवर्ड द बाउंड्री पायाने अडवलाय. फुटबॉल गेम अडवला चेंडू. 2 धावा. मी बुरान नजेभाईंना विनंती करेल, बुरान भाई आपण स्टेज वरती या. शादाबाई यांच्या वतीने आमदार ट्रॉफी मध्ये आपलं स्वागत. स्कोर 2 धावांनी आता वाढलाय. धावा संख्या 31. जिंकण्यासाठी 20 चेंडू आणि 29 धावांची गरज आहे. इम्तियाजच्या बॅट मधून ताबडतोब तोडफोड बॅटिंग. चेंडू सीमा पार. जुना चावल बरस रहा है, बैटर इम्तियाज मार रहा है. चौकार. ज्यांना गुण गौरवलं होतं तो होता इम्तियाज. चौकारांची हॅट्रिक 1 नाही 2 नाही 3 वेळा त्या स्पर्धेमध्ये. कार्पेट पद्धतीने आपण पाहतो चौकारांची सुरुवात करणारा खेळाडू आहे. दुसरीकडे आपण पाहतोय एकविरा क्रिकेट संघ. आज अनेक खेळाडू गैरहजर आहेत या संघातील. 18 चेंडू आणि 25 धावांची गरज, म्हणजे मॅच कुठेतरी कव्हर करण्यात आली. 8च्या सरासरीने आपण पाहतो अजूनही 8.33च्या सरासरीने धावसंख्या बनवायची आहे. अजय सर पाहिलं गेलं कुठेतरी इथे गोलंदाजीची कमतरता जाणवली गेली. आपण पाहतो एकविरा कोलारी संघामध्ये.
18 चेंडू आहेत आणि 25 धावा. 2 षटकांचा विचार केला तो 2 षटकामध्ये धावा बनवल्या त्या 35. काय धावा बनवल्यात आपण पाहतोय. एकीकडे शाहिद, दुसरीकडे आपण पाहतोय इम्तियाज. दोघांचा विचार केला लीग स्पर्धेमध्ये अनेकदा माहीर आहे. मी कलम प्रीमियर लीग या कलम परिषदेत अनेक स्पर्धा केल्यात. सालोकची प्रीमियर लीग केली, खेरपाडा केली, अनेक स्पर्धेमध्ये अर्धशतक. कारण मालिकावीरच्या किताबावरच जाण्याचा जो धाडस ज्या खेळाडूचा दरवेळीच असायचा तो म्हणजे शाहिद. आणि तिथेही पाहिलं मास्टर माइंड जो खेळाडू, जर आपण दशरथ देशमुखला कर्ज टेनिस क्रिकेटचा मास्टर माइंड म्हणतोय, तर नेरळ परिसरामध्ये जर खऱ्या अर्थाने थंड दिमागामध्ये कोण खेळत असेल तो असेल इम्तियाज. आणि तो इम्तियाज पाहतो आपण नॉन स्ट्राईकला आहे. एकीकडे बंटी वाघे. थोडासा टाईम बघा झाला प्लीज, टाईमावरती लक्ष ठेवायचं. 18 चेंडू 25 धावांची गरज. टाईम ऑन आहे इथे. पंचांची वॉर्निंग आले तिकडून. चला मॅचला आपण लगेच सुरुवात करूया. 18 चेंडू आणि विजयासाठी 25 धावांची गरज. शाहिद आणि इम्तियाज ही जोडी आपण पाहतोय. बंटी वाघे राऊंड द विकेट गोलंदाजी मार्कवरती. इथे स्टेप आउट केली, पदतलिता दाखवली, चेंडू फेकला सीमारेषे पलीकडे. लॉंग ऑन झोन मध्ये आला शाहिद ब्रँड अर्थात सालोकचा हा लडका फटका लावला. इथे षटका ठोक दिले. षटकार आपण पाहिलं गेलं. षटकाराच्या साहाय्याने स्कोर कार्ड या ठिकाणी अग्रेसर होतोय. 18 चेंडू 25 धावांची गरज होती, आता 19 धावांची गरज. 17 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. अखिल आणि शाहिद, इम्तियाज झोपून दिलं नाही मला यांनी. दिवस रात्र मॅच कधी होतील, मॅच कधी होतील म्हणून मागे लागले होते माझ्या. इथे बंटी तयार. चांगला चेंडू, चांगला चेंडू पाहतो. कमबॅक पाहिला गेला. षटकार खाल्ला होता अजय या ठिकाणी, त्यानंतर कमबॅक पाहिला जातोय. अफलातून कामगिरी आपण या ठिकाणी पाहतोय बंटीची, कारण कमबॅक करणं गरजेचं आहे. 16 चेंडू आणि 19 धावेची गरज आहे. संघाला जर विजयपथावरती न्यायचे इथून 4 चेंडू डॉट फेकावे लागतील बंटीला. इथे दूरवर चेंडू होता, गॅपमधून बघा अखलेचा बुद्धीचा वापर. स्लो मोशन टच केला चेंडूला, स्मार्ट टच. चेंडू थर्डमॅन झोन मध्ये सीमारेषा पार. चेंडू गेला दन 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 करत चौकार. 4 धावा. लिबास फॅशन जरूर, लिबास फॅशन मध्ये मी 2-3 वेळा गेलो, मला पाठवलं होतं, पण अजून परत माझा चॉईस ऑफ मला भेटलंच नाही. उद्या ग्रामीण चषकाचे लॉट्स या ठिकाणी असणार आहेत. इथे स्टेप आउट केलाय पुन्हा एकदा. स्मार्ट फ्लिक मोहम्मद अझरुद्दीन स्टाईलने चेंडू भिरकावून दिला टिक बॅकवर्ड स्क्वेअर रिझन मध्ये. आउट ऑफ पार्क. बिगेट षटकार. धावसंख्या स्कोर कार्ड 51 या आकड्यावरती आपण पाहतोय. शाहिद आणि इम्तियाज ही जोडी सलामीची आपण पाहतो मैदानावरती आहेत. अनेक वर्ष या सलामीने पाहतोय, गेले मी 11 ते 12 वर्ष पाहतोय ही जोडी मैदानावरती आपल्या संघाकडून खेळत असते. धावसंख्या स्कोर कार्ड 51 या आकड्यावरती आहे. अजूनही विजयासाठी 9 धावांची गरज आहे. तर जरूर पाहतोय. इथे बंटी पुन्हा एकदा तयार. बरं आजकाल आपण पाहतो इथं प्राईज जरूर या ठिकाणी आलंय. इथे शाहिद आणि इम्तियाज हे जर मॅच फिनिश करून नॉटआउट पारी खेळून या ठिकाणी वापस येतात तर मिजानबाई नजे यांच्याकडून 500 रुपयाचा पारितोषिक आहे. 500 रुपयाचा पारितोषिक आपण या ठिकाणी पाहतोय. बारा चेंडू आणि 7 धावेची गरज आहे. अफलातून धावसंख्या बनवली होती जयवंत हजारे. काय खेळला होता आपण पाहतोय. जीवनाचा अहवाल मैदानावरती अर्थात बरसला होता.
त्याच्या हे बॅटमधून 17 धावा, त्यानंतर बंटी वाघे याच्या माध्यमातून 24 धावा पाहिल्या होत्या. अनिल गायकवाडने 10 धावा बनवल्या होत्या. इथे प्रमोद तोही 4 धावे होती नॉट आउट पारी. अफलातून कामगिरी आपण पाहिली होती या संघाकडून बॅटिंग करत असताना. 59 धावा बनवल्या होत्या. 60 धावांचं लक्ष होतं, आता आपण पाहतो 53 धावा स्कोर कार्डवरती आहे. 7 धावेचं लक्ष, 12 चेंडू आणि 7 धावा. ते पाहतोय शॉर्ट फाईन रिझन मध्ये चेंडू फेकलाय. इम्तियाजच्या बॅट मधून बाजू खोलण्याचा मौका आणि मोक्यावरती दिलाय ठोका. चेंडू फाईन रिझन मध्ये सीमारेषा पार. 4 धाव्यांसाठी आलाय चौकार आणि 3 धावेची गरज आहे अफलातून. आज या दोन्ही खेळाडू आपण पाहतो सुरेख कामगिरी करत असताना. शाहिदने मला कॉल करून सांगितलं होतं आज क्वालिफाय व्हायचं आहे आणि बाईक मला घरी घेऊन जायची आहे. इथे पाहतो आपण लेग बिफरची अपील फ्लायटेड होता. पॅडवरती आडला जरूर आपण पाहिलं. गोलंदाज सुरेख आपण पाहतोय अपील केली, एकट्याने अपील केली, अपील उचलून धरली. इतरांचे तो जोश नव्हता पण गोलंदाजची अपील आपण या ठिकाणी फायटेड होता. चेंडू तो पॅडवरती आदळला. इम्तियाजच्या पारीचा अंत. झटका क्रमांक 1 दिला गेला चालूक संघाला. मी सांगितलं होतं सेफ पाणी पाजू नको. सेफने पाणी पाजलं अखिल आणि इम्तियाजला मागं बोलवलं. कारण पाणी का पाजलं, सेफला मैदानात जायचं होतं बॅटिंगसाठी. तो सेफ मैदानात गेलाय. अफलातून फटके म्हणजे इम्तियाज आपण पाहतोय चांगली कामगिरी केली. बत्तीस धावांची अफलातून पारी. इम्तियाजसाठी जोरदार टाळ्या होऊन जाऊन द्या मित्रांनो. 32 धावांची अफलातून पारी त्याच्या माध्यमातून. लेग बिफोरची अपील आपण पाहतोय आमचे अकिबभाई मेडिकलवाले. शॉर्ट फाईनचा चेंडू आपण पाहतोय. क्षेत्ररक्षक चेंडूचा पाठला करतो. या दरम्यान चेंडू कार्पेट लेवलने निघून गेला. 4 धाव्यांसाठी चौकार, विजयी चौकार आपण या ठिकाणी पाहतोय. सेफच्या बॅटमधून आपण पाहिला गेला. हा विजयी चौकार आला नाही, ते विजयी झालाय सालोक संघ. तर मॅन ऑफ द मॅच, या मॅचचा हिरो 60 धावांचा लक्ष्याचा पाठलाग करत असताना 32 धावांची इनिंग साकार